अश्वमेधनगर पेठरोड येथील आरटीओ कार्यालय परिसरात वसलेल्या श्री धूम्रवर्ण श्री गणेश मंदिरात अलीकडेच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमांची सुरुवात श्री कन्नरायाच्या अभिषेकाने व मंत्रोच्चाराने करण्यात आली। त्यानंतर गणेश अथर्व शीर्ष पठण, सामूहिक आरती, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच भक्तांसाठी विशेष पूजाविधी आयोजित करण्यात आला। गेल्या 14 वर्षातून अश्वमेध नगर मध्ये कोणी नगरसेवक आले नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। परंतु प्रथमच कोणी आले असतील तर ते नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक 6 चे नगरसेवक प्रमोद पालवे हे आहेत। यांना आरतीचा मान मिळालाय आणि नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके व मंदिराचे सर्व अरुण सोनावणे यांनी पालवे यांचा सत्कार केला। या कार्यक्रमासाठी परिसरातील तसेच शहराच्या विविध भागातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय व मंगल वातावरणाने भारावून गेला होता। आध्यात्मिक कार्यक्रमांमधून भक्तांना मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे। समाजात धार्मिक एकोपा, संस्कार आणि सद्भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हे उपक्रम राबवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण सोनवणे व त्यांचे परिवार, पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले असून भाविकांकडून या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत अश्वमेध नगर येथे। तर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या थाटामाटात गणेश जयंती निमित्त अनेक भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात गणेश जयंती सुरू झालेली आहे आणि धार्मिक सोहळा पार पडलेला आहे। तर आपण बघू शकतो की गेल्या 14 वर्षापासून इथे एकही नगरसेवक गेल्या 14 ते 20 वर्षापासून इथे एकही नगरसेवक आलेला नव्हता व नागरिकांच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या नव्हत्या। तर नुकताच आता नवनिर्वाचित प्रभाग क्रमांक 6 मधून प्रमोद पालवे सरांना आरतीचा मान मिळालेला आहे आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या देखील सोडवलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील ते सोडवतीलच, यात काही शंका नाही। तर याच मंदिराचे सर्व अरुण सोनवणे सर आपल्या सोबत आहेत। यांच्याच मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य सोहळा असा संपन्न झालेला आहे आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे। तर याच धार्मिक वातावरणात त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या थाटामाटात हा उत्सव पार पडलेला आहे। तर आपण सरांकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी अरुण सुधाकर सोनवणे। इकडे अश्वमेध नगर मध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि गणपती म्हणजे हा सर्वांचा गणाचा नायक आहे तो, आणि त्याची पूजा केल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये, सुखदुःखामध्ये, कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्याची पहिली पूजा केली जाते, म्हणून त्याला खूप मोठा मान आहे आणि तो माझ्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तो, आणि म्हणजे लहानपणापासून मी त्याला खूप मानतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तो जे ना, ज्याची कोणाची पण इच्छा असेल तर तो पूर्ण करेल, त्याने फक्त मनाभावापासून त्याची पूजा केली पाहिजे। मला खूप त्याचे अनुभव आलेले आहे आणि आज जवळजवळ 27 वर्षापासून इथं कुठलाही काही नसताना तिथं मंदिर तयार झालेलं आहे। आणि तर अश्वमेध नगरचे आमचे बरेचसे इथे भामरे साहेब झालं, सागर मगर झालं, यांनी सर्व खूप मदत केली आहे त्यावेळेस, आणि तेव्हापासून इथे आजपर्यंत मानमानता करण्यात आलेली आहे। आणि वर्षभर त्याची मी पूजा अर्चा करून आज गणेश जयंतीनिमित्त त्याच्यावाला मी खूप मोठे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि सर्व लोक मला त्या बाबतीत खूप सहकार्य करत राहतात। त्याचा लाभ घ्या, एवढेच मी सांगू इच्छितो। नक्कीच इथे भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे अरुण सोनवणे सर हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडतात। तर नुकतेच नवनिर्वाचित नगरसेवक पालवे सर देखील आलेले आहे आणि पालवे सरांचा सत्कार नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके सर तसेच या मंदिराचे सर्व अरुण सोनवणे सर यांनी केलेला आहे। आणि इथून पुढे देखील पालवे सर त्यांच्या समस्या सोडवतीलच आणि प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। तसेच नाशिक लोकशाही न्यूजला अरुण सोनवणे सरांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचेही ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।